एक मिनिट सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर हा जो विषय सुरू झाला आहे मी काय या विषयामध्ये बोलण्याकरता उभा नव्हतो, परंतु माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब बोलले म्हणून मी बोलायला उभा राहिलोय। बावनकुळे साहेब, आपण त्या ठिकाणी BSc मध्ये आहात, कामगार सल्लागार समितीमध्ये सुद्धा आपण आहात। आपण इथं आता मत मांडताना असं मांडलं की लक्षवेधी जादा घ्यायला काय आमचा विरोध नाही, परंतु त्या कामकाजाच्या शेवटी कार्यक्रम पत्रिकेमध्ये दाखवण्यात याव्या। याच्यावर आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती। पहिली गोष्ट, लक्षवेधी तुम्ही किती घ्या, कशाही घ्या। आज माझ्यासारख्या सदस्याचे मी मागच्या वेळेला अध्यक्ष महोदय इथं मी म्हटलं होतं की आपण मला एकदा सांगा की आपण लक्षवेधी किती घेतल्या। ज्या वेळेला सभागृहाचा समारोप झाला, म्हणजे ॲडजंट झालं सभागृहात, तसं त्यावेळेला आपण ते वाचून दाखवलं। सभागृहात मी नव्हतो, त्याच्यामध्ये भास्करराव किती बोलले, किती प्रश्नावर बोलले, किती विषयावर बोलले, किती तासावर बोलले, पण भास्कररावाच्या लक्षवेधी किती लागल्या ह्याचं आपण उत्तर दिलेलं नाही। मी आपल्याला क्रॉस केलं नाही, मी करत नाही। आजही माझ्यासारख्या सिनियर माणसाची एकही लक्षवेधी लागलेली नाही। मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील। एक तर नियम समितीमध्ये जावं लागेल। नियम समितीच्या विधानसभा अधिनियमामध्ये 8 प्रमाणे 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घेताच येत नाही, हा नियम आहे। एखादी घ्यायची झाली तर घ्या। आज सुद्धा 7 लक्षवेधी आहेत, नाही अशातला भाग नाही। पण अध्यक्ष महोदय ह्या जर वाढवायचे असतील तर याच्याकरता आपल्याला BSc मध्ये जावं लागेल, याच्याकरता आपल्याला कामगार सल्लागार समितीसमोर जावं लागेल, हा विषय घ्यावा लागेल आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक सुसूत्रता अध्यक्ष महोदय आणावी लागेल की आपण कितीही लक्षवेधी घेतल्या। मी गेल्या वेळेला नव्हतो, पण मी नंतर आपलं सगळं ऐकलं, वाचलं की एकूण 157 लक्षवेधीचं कामकाज झालं असं आपण त्यावेळेला सांगितलं होतं। त्या 157 मध्ये सर्वांचं समाधान होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही। एक जरी प्रत्येकाची आली असती तरी 288 घ्याव्या लागल्या असत्या। आणि म्हणून याच्यामध्ये ही जी काही नाराजीची भावना आहे किंवा ठराविकच लोकांच्या लक्षवेधी लागतात अशा प्रकारचा जो आक्षेप आहे, याच्याकरता जसं प्रश्नाचं बॅलट आलं तशा पद्धतीनं लक्षवेधीचं बॅलट येतंय का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि म्हणून आता मी रुलिंग देतो। समन्यायीप्रमाणे समन्यायी वागणूक सगळ्यांचं समाधान करता येणार नाही, परंतु किमान याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय अशा पद्धतीचं कुठेतरी आपल्याला भावना किंवा तशा पद्धतीनं आपल्याला कुठेतरी विचार मांडावे लागतील, निर्णय घ्यावे लागतील। आणि म्हणून बावनकुळे साहेब, BSc मध्ये तुम्ही 3ला कबूल केलं आणि इथे येऊन म्हणता की कितीही घ्या, तर तुम्ही लावा घेऊ गुरुवारी पुन्हा BSc करू चर्चा आपण त्याच्यामध्ये। एक मिनिट बसून घ्या, थांबा जरा। आता बस झालं, आता रुलिंग देऊ द्या मला। बस झालं, आता मला रुलिंग देऊ द्या। तोच मुद्दा परत होतोय, आता थांबा। सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते यांनी सभागृहाच्या कामकाजा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आज सभागृहात मांडलेले आहेत। त्या संदर्भात काही स्पष्टीकरण मी इकडे देऊ इच्छितो। सर्वप्रथम, सर्वसाधारणरित्या आपण सभागृहात होणारं कामकाज या संदर्भातली चर्चा BSc मध्ये करतो आणि ती चर्चा झाल्यानंतर या सभागृहात BSc मध्ये काय घडलंय या संदर्भात चर्चा घेण्याची प्रथा परंपरा पायंडा या सभागृहात यापूर्वीही नव्हता आणि नसायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। परंतु लक्षवेधी संदर्भात जो मुद्दा आज सदस्यांनी मांडलेला आहे, आपल्याला हे सांगताना मला अवगत करावं असं वाटतं की यापूर्वी विधानसभेत अधिवेशनाच्या दरम्यान सरासरी 3, 4, 5 लक्षवेधी होत होत्या। त्यानंतर गेले 4 वर्ष आपण सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की कामकाजाची वेळ जास्तीत जास्त चालवून, आपण जर बघितलं तर गेल्या 4 वर्षात या सभागृहाचं कामकाज रेकॉर्ड टाइम चाललेलं आहे। किमान प्रत्येक अधिवेशनात 10 तास कामकाज झालेलं आहे। 9.5 ते 10 तास कामकाज प्रत्येक अधिवेशनात चाललंय। आपल्या सरासरी लक्षवेधी प्रत्येक अधिवेशनात आपण जरी 10 दिवसाचं नागपूर अधिवेशन असलं तरी 125 ते 150 लक्षवेध्या आपण तेव्हा पण घेतलेल्या होत्या। माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला की जास्तीत जास्त सदस्यांना आपल्या मतदारसंघातली किंवा महाराष्ट्राच्या शी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांच्या लक्षवेध्या सादर करून
जनतेला न्याय प्राप्त करून देण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्यात कुठे मी कमी पडू नये हा माझा प्रयत्न सातत्याने राहिला प्रश्न भास्करराव, आपण आता जो नियमाचा विषय घेतलात, लक्षवेधी बॅलेटने होऊ शकत नाही, कारण लक्षवेधी या मेरिटवरती घ्यायच्या असतात. लक्षवेधीसाठी आपण काही निकष ठरवलेले आहेत, त्यात ते बसत असले तर आपण त्या लक्षवेधी चर्चेसाठी घेतो. नंबर 3, आपण जो उल्लेख केला की आपण गेलेल्या कामकाजा संदर्भातली माहिती मी सभागृहाला दिली, ती द्यायचं कारण एवढंच होतं की अधिवेशनात त्यावेळेला आपण असा हेतू आरोप केलात की अध्यक्ष मला कधीच बोलायला देत नाहीत, आणि म्हणून तुम्ही नेमकी किती मिनिटं सभागृहात बोललात, कुठच्या आयुधातनं बोललात, या संदर्भातली मी माहिती दिली. आणि त्या अधिवेशनातही तुमच्या ज्या लक्षवेधी लागलेल्या त्याची पण माहिती मी सभागृहात तेव्हा पण दिलेली. गरज असल्यास परत मी त्याची प्रत आपल्याकडे पाठवून देईन. आणि राहिला प्रश्न लक्षवेधींचा, BSc मध्ये जरी निर्णय झाला असेल तरीही अपवादास्पद परिस्थितीत मी जसं आज 3 लक्षवेधी असतानाही आपण 7 दाखवल्यात, कारण गेल्या वेळेच्या काही दिवसापूर्वीच्या 2 लक्षवेध्या ज्या बोर्डावरती होत्यापर्यंत आपल्याला घेता आल्या नाहीत त्या आपण आज घेतलेल्या आहेत. मी निश्चितपणे सर्व गटनेत्यांबरोबर परत एकदा चर्चा करून, सभागृहाचा सेन्स जो आहे तो त्यांच्याबरोबर चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यासंदर्भातला निर्णय लवकरच घेईन. राहिला प्रश्न नियमांचा, तर जरीही नियमामध्ये तरतूद 3 लक्षवेधींची असली तरी अध्यक्षांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये नियम शिथिल करून परिस्थिती अनुसार अध्यक्षांकडे निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, आणि त्यामुळे या संदर्भातला पुढचा निर्णय गटनेत्यांची चर्चा करून मी घेईन. अध्यक्ष महोदय, माझ्याकडून अनावधानानं मी विधानसभा अधिनियम 8 म्हणालो. विधानसभा अधिनियम 8 नाही, तो तालिका सभा ठरवण्याकरता आहे. विधानसभा अधिनियम 5 एवढी दुरुस्ती करावी. ठीक. 105 विधानसभा अधिनियम 105 अन्वय. चला पुढे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2025-26 हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवतो. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-2026 हे प्रकाशन सभागृहात समोर ठेवण्यात आले. 1 मिनिट, एक घोषणा करू दे मला सर्व सन्मान्य सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी जपान देशाचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री यागी कोजी, काउन्सिल जनरल ऑफ जपान इन मुंबई व अन्य अधिकारी विशेष अभ्यंगत कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वजण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया. चला.